पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी सध्या समोर येत आहे। पुढील 3 तासानंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून आता देण्यात आली आहे। या पावसासोबत मोठे वादळी वारे असल्याने यामध्ये शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त या 14 जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना देण्यात आला आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती आता या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। या परिस्थितीमध्ये रात्रीमध्ये भयंकर असा तुफान वादळी वारा आणि पाऊस येण्याची भयंकर भीती निर्माण झाल्यामुळे त्यामुळे मध्यरात्री 2च्या सुमारास या काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता ही हवामान विभागाने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी दिली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा सर्वात मोठा धोका सर्वात मोठा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। या पावसामध्ये मोठमोठे वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मोठा तुफान पाऊस, शेती पिकांचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तमानात आली आहे। त्यामुळे हे महत्त्वाचे 14 जिल्हे उद्ध्वस्त होणार। 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने अवकाळी पाऊस संदर्भातील सगळ्यात डेंजर असा इशारा या ठिकाणी दिलाय। त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये इतका मोठा पाऊस हा कधीच पडला नव्हता। त्याच्या पद्धतीचा पाऊस हा आज रात्री त्या ठिकाणी कोसळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। आता एक चक्रीवादळ दक्षिण दिशेकडून महाराष्ट्रात शिरलंय। 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने सॅटेलाईटच्या माध्यमातून काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी सर्वांच्या समोर आणलाय। या भयानक अशा नकाशामध्ये 150 किलोमीटर प्रति वेगाने भयानक असे चक्रीवादळे महाराष्ट्राच्या या काही जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगाने पुढे सरकत येत असल्याची या फोटोमध्ये पाहण्यात आलंय। त्यामध्ये मुंबईकडून हे चक्रीवादळ या ठिकाणी रात्रीत या काही जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रात्री 2च्या सुमारास चक्रीवादळ या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या पायाखालची जमीन सरकवणार आहे। कारण या चक्रीवादळामुळे हे 14 जिल्हे रात्रीच्या या हाहाकार माजवणार आहेत। एक ढगांची एक अशी मोठी फौज जी महाराष्ट्राच्या दिशेने या ठिकाणी पुढे सरकू लागली आहे। हे ढग इतके भयानक आहे ज्याची उंची काही किलोमीटरपेक्षा जास्त आहे। ढगांचे वजन हे 80 पट जास्ती आहे। हे ढग जेव्हा फुटणार तेव्हा त्याच्यातून पाणी नाही तर अक्षरशः गारांचे गोळे खाली पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवली आहे। गारांचा पाऊस चक्रीवादळ हे एका रात्रीच्या सुमारास पडणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये चिंतेचं आणि भयानक भीतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। गारांचे गोळे पडणार म्हटल्यावर 70 वर्षात असे कधीच घडले नाही। इतकी भयंकर अशी परिस्थिती या उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यामध्येच घडणार असल्याची माहिती आणि शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तातडीने सरकारने या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। या जिल्ह्याची यादी अशी तयार केली आहे। या जिल्ह्यातील लोकांना अशा 3 तारखा या महिन्यामध्ये सांगितल्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 3 तारखांना घराबाहेर पडू नका असे आव्हान सुद्धा, स्पष्ट इशारे सुद्धा काही सरकारने या ठिकाणी दिले आहे। आणि काही उरलेल्या 19 जिल्ह्यामध्ये देखील भयानक चक्रीवादळाचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे। ही अशी परिस्थिती यामध्ये 10 वर्षामध्ये पहिल्यांदाच उद्भवली आहे। रात्रीत खूप गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणते ते या ठिकाणी 14 जिल्हे आहेत, कोणता तो भाग आहे हे पाहण्याआधी लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे का हे तुम्हाला लगेच समजणार आहे। खूप गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। कारण हवामान विभागाने जो काही फोटो पाठवला आहे तो फोटो सॅटेलाईटद्वारे घेण्यात आला आहे। त्या फोटोमध्ये जे काही चित्र दिसतंय ते या ठिकाणी खूपच भयानक परिस्थिती या ठिकाणी गेल्या 70 ते 80 वर्षामध्ये असं उन्हाळ्यामध्ये असं कधीच घडलं नव्हतं। अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी निर्माण झाली आहे। तुमच्यासुद्धा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घराच्या बाजूला तुम्ही जर वर आभाळाकडे बघितलं तर असे ढग पूर्णपणे भरलेले वाऱ्यांसाठी या ठिकाणी चाहू लागलेले आहे। त्यामुळे तातडीने भयानक सावधगिरी या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सविस्तर यादी दाखवली आहे। 14 जिल्हे असे आहेत जिथे आज या ठिकाणी मध्यरात्री सोसाट्याचा वारा सुटणार, त्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये गारपीट सुरू होणार आणि त्यानंतर इतके भयानक वारे या जिल्ह्यामध्ये शिरणार आहे की ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यांचा या ठिकाणी हाहाकार माजवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी, विशेषतः शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी सरकारने या महिन्यातील 3 तारखांना दिल्या आहेत। कारण त्या 3 तारखा ज्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत।
तसेच जिल्ह्यांची यादी, सविस्तर यादी तुका या ठिकाणी जाहीर केली आहे. पहा, मागील 8 ते 15 दिवसामध्ये देखील भयानक चक्रीवादळ या ठिकाणी शिरलं होतं. पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं. विजांचा कडकडाट होत होता. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी गारासुद्धा पडल्या होता असा अंदाज या ठिकाणी आधीच देण्यात आला होता. त्यामुळे हवामान विभागाने त्यावेळी देखील या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. परंतु काही लोकांना वाटलं की उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार नाही, तर काही लोक या ठिकाणी हसण्यावर गेले होते. पण लोकांना वाटलं ऊन पडलंय त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाऊस कसा पडेल. पण जेव्हा मध्यरात्री गारपीट सुरू व्हायला सुरुवात झाली, तेव्हा वादळी वारे सुरू झाले, तेव्हा सकाळी काहीच राहिले नव्हतं. या ठिकाणी सावरण्याची संधी ही सरकारने या ठिकाणी त्यांना दिली होती, तरी त्यांना ही संधी मिळाली नव्हती. मागील 8 दिवसापूर्वी परिस्थिती आता एवढी तीव्र नव्हती, पण आजची रात्र आणि आजची उद्याची रात्र ही एवढी परिस्थिती बिकट राहणार आहे. खूप जास्त भयानक या ठिकाणी चित्र पाहण्याचं या ठिकाणी येणार आहे, त्या 10 पटीने भयानक. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये हवामान विभागानं नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यांना भयानक असे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा या ठिकाणी अंदाज दिला आहे. त्या 3 तारखा नेमक्या कोणत्या आहेत ज्या तुम्हाला आजपासून इथून पुढे सावध राहायचं आहे असं सांगितलं आहे. कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक जबरदस्त रेड अलर्ट या ठिकाणी दिला आहे, कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे, कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी ऑरेंज अलर्ट या ठिकाणी हवामान विभागाने दिला आहे. रात्रीमध्ये कुठे चक्रीवादळ घुसणार आहे त्या ठिकाणी सावधगिरी कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी घाबरण्याचे कारण सांगितलेले आहे. वेळ न घालवता आपण एका मिनिटामध्ये या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्या अगोदर अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मागील 48 तासात भयंकर अशा हालचाली या ठिकाणी समुद्रात दिसून यायला सुरुवात झाली. सॅटेलाईटच्या एका फोटोनुसार या फोटोमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये दिवसभर आभाळाचं वातावरण तुम्हाला दिसलेलं आहे. रात्रीमध्ये भयंकर हालचाली होणार आहे. या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या फोटोमध्ये अशी भयानक हालचाल या ठिकाणी सर्वत्र विचित्र हालचाल दिसून आली आहे. गेल्या 70 ते 80 वर्षात मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये अशी परिस्थिती कधीही आली नव्हती. अशी परिस्थिती आज या ठिकाणी येणार आहे. ढगांची एक अवाढव्य अशी फौज ज्यांची उंची किलोमीटरच्या वेगाने दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या काळजावर घाला घालण्याची ताकद आहे. ही ढग इतके जड आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा सध्याला तुमच्या घराबाहेर जाऊन या ठिकाणी ढग भरपूर दाटून आले आहेत. ते तुम्ही बघू शकता. हे रात्रीत फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचे थेंब पडणार नाहीत. यामध्ये बर्फाचे मोठमोठे गोळे म्हणजे त्या ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. तुम्हाला आठवत असेल बघा, गेल्या आठवड्यात यामध्ये या ठिकाणी माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी जाणवत असेल की 8 दिवसामध्ये गारा पडल्या. परंतु जसं झालंय तसं वाटतं की या ठिकाणी दिवसभर होऊ नयेत, परंतु रात्रीत कसं काय होईल. असं वादळापूर्वीची शांतता लक्षात ठेवा. अरबी समुद्राचा रंग अचानक काळाबूर झालाय. तिथून उठणाऱ्या वाफींच्या डोंगरांना हिमालयाची थंड हवा धडकल्याने त्या ठिकाणी 14 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढगफुटीपेक्षाही सदृश्य पाऊस या ठिकाणी तुम्हाला रात्रीत जाणवेल. त्यामुळे नेमके कोणते ते जिल्हे आहेत ते लगेच या ठिकाणी पाहायचं आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळासह हा पाऊस पडणार आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये रस्ते वाहतूक जाणार आहे, रस्ते घरे वाहून जाणार आहे. 14 जिल्ह्यांची कोणती यादी आहे, 3 भयानक तारखा आहे त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तोपर्यंत 1 सेकंड सुद्धा या ठिकाणी व्हिडिओला स्किप करू नका. कारण कल्पना करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची वेळ आहे. अचानक या ठिकाणी तुम्हाला आता मोठा पाऊस पडायला सुरुवात होईल. विजांचा कडकडाट या ठिकाणी सुरू होईल. डोळ्यासमोरची झाडं एखाद्या काडीसारखी या ठिकाणी मोडून पडतील. या ठिकाणी तुम्हाला भयानक असा पाऊस पाहायला मिळतील. विजांचा या ठिकाणी कडकडाट सुरू होईल. डोळ्यासमोरची झाडं पडतील. या ठिकाणी तुम्ही विचारही केला नव्हता अशाच या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी महाविनाशकारी ऊर्जेचं केंद्र आणि जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर तयार झालेला हा ढगांचा डोंगर जेव्हा जमिनीवर आज रात्री आदळेल तेव्हा तिथे फक्त पाण्याचा पूर नसेल तर विजांच्या कडकडाटासह तांडव असेल आणि या ठिकाणी गारांचा सुद्धा पाऊस होण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, बघा 15 वर्षापूर्वी विदर्भ मराठवाड्यातल्या सगळ्या त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी असा प्रलय त्या ठिकाणी आलेला होता. लोक गाढ झोपीत होते. अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. काही मिनिटातच अख्खं गाव या ठिकाणी पाण्याखाली गेलं. जनावरांचा हंबरडा फोडला.
विजांच्या आतून या ठिकाणी दाबून गेला होता. आजच पुन्हा तशीच परिस्थिती या ठिकाणी आज रात्रीत आणि 2 रात्रीत या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण आज धोका जास्त आहे, कारण लग्नात या ठिकाणी लानाचा प्रभाव इतका वाढला आहे की हवेचा दाब पूर्णपणे कोसळला आहे. जिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी तुमच्या जिल्ह्यावर फुटणार आहे. मुंबईकडून येणारे हे वादळी वारे तुमच्या जिल्ह्यांमध्ये धडकणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः तातडीची बैठक घेऊन या 14 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हाय अलर्ट आणि रेड अलर्ट आदेश दिले आहेत. या 14 जिल्ह्यातील असे जिल्हे आहेत जिथे रात्री 2च्या नंतर असे या ठिकाणी तांडव होण्याची शक्यता 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. घरांची छपरे या ठिकाणी उडून जातील. विजेंचा खांब मुळात सकट आता उपटून पडतील. लक्षात घ्या, लक्षात ठेवा, नेमकं कोणत्या तारखा या ठिकाणी 3 तारखा सांगितल्या आहेत, नेमके कोणते जिल्हे आहेत सांगितले आहेत ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. ज्या दिवशी सरकारने आता घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत त्या तारखांचा नेमका प्लॅन काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सध्याची सॅटेलाईट इमेज असे सांगते की महाराष्ट्रावर एक ढगांचा मोठा वेग, या ठिकाणी सॅटेलाईट इमेज सांगते की ढगांचा एक असा वेढा घातला आहे ज्यामध्ये सुपर सेल म्हणतात. असा सुपर सेल जेव्हा सक्रिय होतो तेव्हा वाटत येईल ते गोष्टी या ठिकाणी चक्काचूर करतो. मागच्या आठवड्यामध्ये नाशिक नागपूरमध्ये झालं ते फक्त एक ट्रेलर होतं. खरा सिनेमा या ठिकाणी आता बाजूला राहिलेला आहे, समोर आलेला आहे. आज दिवसभर या ठिकाणी तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये ढग दाटून आलेत. हे ढग कधी फुटणार आहेत या जिल्ह्यामध्ये आता 14 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी, सविस्तर यादी समोर आली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये ढग फुटणार आहे, वादळी वारा सुटणार आहे. शेतकऱ्याचं रक्ताचं पाणी करून टाकलेलं पिकं माती मोल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आता सावध नाही झाला तर तुमचं आर्थिक शारीरिक नुकसान या ठिकाणी कोणीही रोखू शकणार नाही. या वादळाची तीव्रता इतकी भयानक आहे की हवेतली आर्द्रता आणि उष्णता मिळून एक थंडर या ठिकाणी स्ट्रॉम सेल तयार होतात. आणि सेल एकदा का जमिनीला स्पर्शाला त्या ठिकाणी झाले तर पुढचे या ठिकाणी काही 3 ते 4 तासातच निसर्गाचं क्रूर रूप, रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे उभ्या असलेल्या गाड्या पत्त्यांच्या बंगल्यासारख्या उडून जातील. वीज पडण्याचे प्रमाण या ठिकाणी आता पुढील काही 3 दिवसात इतकं जास्त आहे की प्रत्येक सेकंदाला आभाळ फाटल्यासारखा आवाज येईल. केवळ पाऊसच पडणार नाही तर निसर्गाचं क्रूर रूप या ठिकाणी असणार आहे. आपल्याला बेसावधपणे वार करायला टपल या ठिकाणी आता टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बघून घ्यायचे आहे की नेमके कोणते ते जिल्हे आहेत, कोणता त्या 3 तारखा आहेत ते पाहिल्याशिवाय या ठिकाणी व्हिडिओ बंद करायचा नाही. तुम्हाला हे आधीच सांगत आहे की गुगल मॅप्स आणि या ठिकाणी एअर प्रोडक्शननुसार ढगांची घनता मराठवाड्यात मध्यम भागात सर्वाधिक जास्त आहे. याचा अर्थ असा आहे की मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात सर्वात जास्त हा आकार ओढण्याची शक्यता आहे, कारण त्या ठिकाणी जमिनीला भेगा पडतील इतका दाब निर्माण झाला आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये गाराचा पाऊस पडेल, कुठे चक्रीवादळ घुसेल रात्रीत, या यादीमध्ये तुमचा जिल्ह्यांचं नाव आहे का, हे एका कोणत्या क्रमांकावर तुमचा जिल्हा आहे, कोणत्या तुमचा जिल्हा हा रेड अलर्टमध्ये येतो का, येलो अलर्टमध्ये येतो का, ऑरेंज अलर्टमध्ये येतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 1 मिनिट थांबावं लागणार आहे. जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. ही परिस्थिती केवळ नैसर्गिक नाही तर एक महाप्रलयाची नोंद आहे. जुन्या काळात लोक म्हणायचे जेव्हा निसर्गाचा कोप वाढतो तेव्हा तो कोणाचेही या ठिकाणी ऐकत नाही. अगदी या ठिकाणी असंच रात्री या ठिकाणी आज घडणार आहे. मोबाईलवर मेसेज देखील शेतकऱ्यांना येऊ लागलेत, नागरिकांना येऊ लागले की या ठिकाणी न्यूज चॅनलवर इशारे देऊ लागलेत, तरी लोक या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घेत नाहीत. लक्षात ठेवा, ज्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये दुर्लक्ष केलं त्यांची घरं आजही उघड्यावर आहेत. विचार करा, जर हे चक्रीवादळ तुमच्या गावात रात्रीत आलं, विजाचे खांब पडले, संपर्क तुटला, मदतीसाठी रात्रीत कोणाला बोलवणार म्हणून पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात काटकसरीचे या ठिकाणी असणार आहे. कारण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आपण वळणार आहोत ज्याची तुम्ही सहर्तेने वाट बघत आहोत. सगळ्यात महत्त्वाच्या 3 तारखा तुम्हाला सांगणार आहात. सगळ्यात महत्त्वाचे 14 जिल्हे कोणते आहे ही सविस्तर यादी, सविस्तर माहिती आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामुळे तारखानुसार तुमचे प्लॅन आत्ताच या ठिकाणी बदलून टाका, कारण 3 तारखांना निसर्ग कोणालाही माफ करणार नाही आहे. लक्षात ठेवा, अजिबात घराबाहेर पडू नका. 3 तारखा कोणत्या आहेत, त्या कोणत्या जिल्हे आहेत, नक्की काय परिस्थिती घडणार आहे लक्षात ठेवा. विदर्भात या ठिकाणी काय काय घडणार बघा, तसेच या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात काय घडणार आहेत. आता पहिल्यांदा पाहूया, मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आले. नेमके ते कोणते जिल्हे आहेत, ते जिल्हे हे लक्षपूर्वक ऐकायचे आहे आणि तारखासुद्धा लक्षपूर्वक ऐकायचे आहे. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली जिल्हा असेल,
नांदेड जिल्हा असेल, या जिल्ह्यातील ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारा, मोठा गारा पडतील. आता मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं बोलण्याचं ठरवलं तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे घरांची पडझड होण्याची आणि विजांच्या कडकडाटासह दाट पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, या जिल्ह्यावरती मोठं संकट गाठून आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं त्या कोणत्या 3 तारखा सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे, तसेच हवामान विभागाने जाहीर केल्या आहे. त्या तारखा तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्या तारखा आहे का, या काळात पावसाचा जोर कमी होण्याऐवजी अधिक हिंसक रूप या ठिकाणी धारण करेल. खानदेशात जर विचार केला तर जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, या ठिकाणी यामध्ये केळींच्या बागा, घरांची पत्रे उडण्याची भीती या शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आता विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस, ढगफुटी सदृश्य पाऊस परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या 14 जिल्ह्यांतील यमदूत घेरट्या घालत आहेत. या 14 जिल्ह्यामध्ये यमदूत घेरट्या घालत आहेत. याची काही सविस्तर यादी नीट आहे का. छत्रपती संभाजीनगरमध्ये कच्चे घरे असणाऱ्यांना आता सुरक्षित करून घ्यायचं आहे. सोलापूरमध्ये फळबागांची या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. नांदेडमध्ये झाडं आता पोल कोसळण्याची शक्यता असून वीज पुरवठा देखील खंडित होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ढगफुटी दाट शक्यता वर्तवल्याने आता गडचिरोलीमध्ये सुद्धा विजांचा कडकडाट या ठिकाणी होऊ शकतो. बुलढाण्यात या ठिकाणी गारांचा मोठा वर्षाव होऊ शकतो. यवतमाळमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं पांढरं सोनं या ठिकाणी माती मोल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनो, धाराशिवमध्ये पुढचे 48 तास गंभीर असणार आहे. वाशिममध्ये छप्पर उडणार आहे अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अहिल्यानगर असेल, या होणारा पाऊस सगळीकडे दणानून उडणार आहे. सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सांगली असेल, महाराष्ट्रातील भयानक असं थैमान पाऊस या ठिकाणी घालणार आहे. या ठिकाणी हवामान विभागाने दिलेल्या सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी काळजीपूर्वक एक सांगतो की आधी पक्का करा, उगाच घाबरून जाऊ नका, सावधान नक्की व्हा. आम्ही ही माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण तुम्ही आधीच सावध व्हाल तर तुमच्या जीवाला कोणतीही हानी होणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे जिल्हे सांगितले आणि तारखासुद्धा सांगणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला आपल्या या सबस्क्राईब करून घ्या. कारण कोणाचे द्राक्ष काढलेले आलेत, कोणाचा कांदा उघड्यावर पडलाय, कोणाचा आंबा पीक धोक्यात आहे, तर कोणाचा या ठिकाणी हरभरा उघड्यावर पडलाय. त्यामुळे निसर्गापुढे कोणाचाही काही चालत नाही. त्यामुळे सर्वांनी ज्याची त्याची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 3 तारखा देण्यात आल्या आहेत, त्या तारखा नाही तर इथून पुढे आजचे, उद्या आणि परवा असे 3 दिवस पावसाचे गंभीर आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी